नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, संजीवनी क्लासेस लोणेरेमध्ये आपलं सर्वांचं खूप खूप स्वागत. तुम्ही जर आमचे या आधीचे व्हिडिओज बघितलेले नसतील तर ते नक्की बघा आणि तुम्हाला जर ते आवडले तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि ज्यांनी आतापर्यंत आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं आहे त्यांचे खूप खूप धन्यवाद. चला तर मग आपण बघतो आहोत M2 चा थर्ड चॅप्टर सर्कल. सर्कलमध्ये आज आपण एक अतिशय महत्त्वाचा थिअरम बघणार आहोत, इन्स्क्राइब्ड अँगल थिअरम. इन्स्क्राइब्ड अँगल म्हणजे काय, इंटरसेप्टेड आर्क म्हणजे काय, याचे मी दोन सेपरेट व्हिडिओज केलेले आहेत. त्या व्हिडिओजची लिंक मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. येते लक्षात? आधी ते पहा, ते बेसिक आहे आणि त्याच्यानंतर मग हा थिअरम पहा, म्हणजे तुम्हाला तो व्यवस्थित कळेल. चला बघूया थिअरमचं स्टेटमेंट काय आहे. द मेजर ऑफ एन इन्स्क्राइब्ड अँगल is half of the measure of the arc intercepted by it. Measure of inscribed angle. आता इथे बघूया इन्स्क्राइब्ड अँगल कोणता आहे. ओ सेंटर असलेला सर्कल आहे. या सर्कल मध्ये BAC हा जो आहे हा अँगल BAC या आर्क मध्ये इन्स्क्राइब्ड आहे. ओके. मेजर ऑफ एन इन्स्क्राइब्ड अँगल. मग या BAC अँगलचं मेजर कसं असतं ते आपल्याला दाखवायचे. इज हाफ ऑफ मेजर ऑफ एन आर्क इंटरसेप्टेड बाय इट. मग या अँगलने इंटरसेप्ट केलेला जो आर्क आहे त्या आर्कच्या मेजरच्या हाफ मेजर या अँगलचं असतं. मग आता या BAC अँगलने कोणत्या आर्कला इंटरसेप्ट केलेला आहे तर BAC अँगल याच्या ऑपोजिट आहे आर्क BDC. म्हणजे या BAC अँगलने BDC या आर्कला इंटरसेप्ट केलेला आहे आणि या अँगलचं मेजर या BDC आर्कच्या मेजरच्या हाफ असतं. हे आपल्याला दाखवायचे. चला तर मग आपण स्टेटमेंट आहे त्या स्टेटमेंट वरून ही फिगर काढली आहे. ओ सेंटर असलेलं एक सर्कल काढलं. या सर्कल मध्ये BAC हा एक अँगल घेतला की जो इन्स्क्राइब्ड अँगल आहे आणि त्या अँगलनी BDC या आर्कला इंटरसेप्ट केलेलं आहे. या रेड कलर्स मध्ये जे मी लाईन्स काढलेल्या आहेत त्या कन्स्ट्रक्शनच्या लाईन्स आहेत म्हणून मी त्या रेड कलर मध्ये काढलेल्या आहेत. म्हणून मी त्यांच्याबद्दल आधी काही सांगितलं नाहीये. आपण गिवन आणि टू प्रूव्ह आधी लिहूया आणि मग त्याच्यावरून कन्स्ट्रक्शन लिहिताना आपण त्याबद्दल बोलूया. चला तर मग गिवन लिहूया आपण. O is the center of the circle. किंवा तुम्ही असेही लिहू शकता. In a circle with center O. In a circle with center O, angle BAC is inscribed in an arc BAC. BAC अँगल आहे तो BAC या आर्क मध्ये इन्स्क्राइब्ड आहे. इट इंटरसेप्ट्स an arc BDC. म्हणजे या अँगलने BDC या आर्कला इंटरसेप्ट केलेला आहे. आपल्याला प्रूव्ह करून दाखवायचं आहे की या अँगलचं मेजरमेंट अँगल BAC अँगल BAC चं मेजर इज इक्वल टू हाफ ऑफ मेजरमेंट आर्क BDC. BAC अँगलचं जे मेजर आहे ते BDC या आर्कच्या मेजरच्या हाफ आहे. हे आपल्याला प्रूव्ह करून दाखवायचं आहे. याच्यासाठी आपल्याला कन्स्ट्रक्शन करावं लागणार आहे. मग आपण कन्स्ट्रक्शन काय केलेलं आहे बघा. आपण रे AO काढलाय. हा रे AO सर्कलला
ई पॉइंट मध्ये इंटरसेक्ट करतोय. ओ सी आणि ओ बी या दोन रेडियाई सुद्धा काढलेले आहेत. मग हे आपण कन्स्ट्रक्शन मध्ये लिहूया. कंस्ट्रक्शन. ड्रॉ रे AO. ड्रॉ रे AO. It intersects the circle at point E. At point E. Draw ray OC and seg OC and seg OB. Draw seg OC and seg OB. हे दोन सेगमेंट म्हणजे त्या दोन रेडी आहेत ते आपण काढल्या. आता आपण बघूया प्रूफ. पहा इथे एक ट्रायंगल आहे AOC. या AOC ट्रायंगल मध्ये त्याच्या OA आणि OC या साइड्स म्हणजे काय आहेत? रेडिया ऑफ सेम सर्कल. म्हणजे त्या दोन्ही इक्वल आल्या OA आणि OC. म्हणजे AOC हा झाला आयसोसेलस ट्रायंगल. बरोबर. मग आयसोसेलस ट्रायंगल थिअरम काय आहे की ट्रायंगलच्या जर दोन साइड्स कॉन्ग्रुएंट असतील तर त्या साइडचे ऑपोजिट अँगल्स कॉन्ग्रुएंट असतात. मग इथे OA आणि OC या दोन साइड्स कॉन्ग्रुएंट आहे म्हणून OA चा ऑपोजिट अँगल आहे अँगल C आणि OC याचा ऑपोजिट अँगल आहे OAC. या दोन्ही अँगलचं मेजर येणार आहे x डिग्री. दोन्ही अँगल्स कॉन्ग्रुएंट आले ना म्हणून त्यांचं मेजर सेम आलं त्याला आपण घेतलं x डिग्री. ओके. असंच आपण OAB या ट्रायंगल मध्ये सुद्धा घेणार आहोत. या ट्रायंगल साठी सुद्धा OA आणि OB या दोन साइड्स कॉन्ग्रुएंट आहेत कारण त्या साइड्स म्हणजेच रेडिया ऑफ सेम सर्कल आहेत. म्हणजे हा सुद्धा OAB आयसोसेलस ट्रायंगल झाला. या ट्रायंगल मध्ये सुद्धा ज्या साइड्स कॉन्ग्रुएंट आहेत त्यांचे ऑपोजिट अँगल्स कॉन्ग्रुएंट येणार. म्हणजे या अँगलचं मेजर जर y डिग्री आलं तर या अँगलचं मेजर येणार y डिग्री. ओके. हे आधी आपण लिहूया. इन triangle OAC, first point seg OA is congruent to seg OC. याचं रिझन येईल रेडियाई ऑफ सेम सर्कल. रेडियाई ऑफ सेम सर्कल. Therefore angle OAC is congruent to angle OCA. OAC आणि OCA हे दोन्ही सुद्धा अँगल्स कॉन्ग्रुएंट आले. त्याचं रिझन लिहूया आपण. आयसोसेलस ट्रायंगल थिअरम. आयसोसेलस ट्रायंगल थिअरम. तुम्ही असंही इथे रिझन लिहू शकता. अँगल्स ऑपोजिट टू कॉन्ग्रुएंट साइड्स असं सुद्धा आपल्याला रिझन लिहिता येऊ शकतो. ओके लक्षात. मग आता हे दोन अँगल्स कॉन्ग्रुएंट आहेत म्हणून मग त्यांचं मेजर आपण x डिग्री घेऊया. लेट अँगल OAC इज इक्वल टू अँगल OCA इज इक्वल टू x डिग्री. त्यांचं मेजर आपण घेतलं x डिग्री. आता बघा या ठिकाणी EOC हा जो अँगल आहे हा अँगल या AOC ट्रायंगलचा एक्सटिरियर अँगल आहे. मी इथे काढून दाखवते बघा तुम्हाला. आपल्या फिगर मध्ये हा ट्रायंगल आहे AOC. AOC हा ट्रायंगल आहे बरोबर. याच्यामध्ये AO आपण E पर्यंत वाढवलेला आहे बरोबर. म्हणजे EOC हा या AOC ट्रायंगलचा एक्सटिरियर अँगल झाला.
मग आपल्याला इथे रिमोट इंटिरियर अँगलचा वापर करायचा आहे, जो की आपण 9th स्टँडर्ड मध्ये शिकलो. मग रिमोट इंटिरियर अँगल थिअरम काय आहे की या एक्सटिरियर अँगलचं मेजर हे त्याच्या रिमोट इंटिरियर अँगलच्या मेजरच्या ॲडिशन एवढं असतं. रिमोट इंटिरियर अँगल्स म्हणजे कुठले तर बघा, ट्रायंगल एओसी चे ए, ओ आणि सी हे 3 अँगल्स आहेत बरोबर. अँगल ए, अँगल ओ आणि अँगल सी हे या ट्रायंगलचे 3 अँगल्स आहेत. त्याच्यापैकी ओ अँगल जो आहे एओसी अँगल, तो या ईओसी म्हणजे एक्सटिरियर अँगलचा लिनियर पेअर करणारा अँगल आहे. मग तो लिनियर पेअर करणारा अँगल सोडून जे रिमेनिंग 2 अँगल्स आहेत ते अँगल्स म्हणजेच झाले रिमोट इंटिरियर अँगल्स. येतं लक्षात. मग या 2 अँगलच्या ॲडिशन एवढं या एक्सटिरियर अँगलचं मेजर असतं. हा आहे रिमोट इंटिरियर अँगल थिअरम. म्हणून मग इथे आपण लिहूया अँगल ईओसी is an exterior angle of triangle AOC. Therefore, angle EOC is equal to angle OAC plus angle OCA. याचं रिझन लिहूया आपण. रिमोट इंटिरियर अँगल थिअरम. रिमोट इंटिरियर अँगल थिअरम. ओके. मग आता ओएसी आणि ओसीए या दोन्ही अँगलचं मेजर आपण काय घेतलेलं आहे x डिग्री. मग ते मेजर आपण तिथे लिहूया. देअरफॉर अँगल ईओसी इज इक्वल टू x डिग्री plus x degree from 3. Therefore, angle EOC is equal to x degree आणि x degree म्हणजेच EOC चं मेजर आलं 2x डिग्री. आपण या फिगर मध्ये इथे लिहूया EOC या अँगलचं मेजर आपल्याला आलं 2x डिग्री. आता बघा, हा जो ईओसी अँगल आहे त्या अँगलचा वर्टेक्स ओ म्हणजे सर्कलचं सेंटर आहे. म्हणजे ईओसी हा झाला सेंट्रल अँगल. मग जे सेंट्रल अँगलचं मेजर असतं तेच त्याच्या करस्पॉन्डिंग मायनर आर्कचं मेजर असतं बरोबर. मग जर ईओसीचं मेजर 2x डिग्री आहे म्हणजे आर्क ईसीचं मेजर सुद्धा येणार 2x डिग्री. म्हणून आपण इथे लिहूया आता angle EOC is equal to measurement arc EC. याचं रिझन लिहूया आपण. डेफिनेशन ऑफ मेजर ऑफ मायनर आर्क. मायनर आर्कची जी डेफिनेशन आहे त्याच्यानुसार आपण ईओसीचं मेजर म्हणजे आलं मेजरमेंट आर्क ईसीचं मेजर आलं. मग ईओसीचं मेजर आहे 2x डिग्री म्हणजे मेजरमेंट आर्क ईसीचं मेजर पण आलं 2x डिग्री. म्हणून मग इथे आपण लिहूया देअरफॉर मेजरमेंट आर्क ईसी इज इक्वल टू 2x डिग्री. ओके. आता बघा ईसीचं मेजर आपल्याला मिळालं 2x डिग्री. आता ईओएसी हा जो अँगल आहे आपण ओएसीचं मेजर x डिग्री घेतलंय. ओएसी अँगल म्हणजेच ईएसी हा अँगल आहे. फक्त त्याची ओए ही साइड आहे ती साइड इकडे आपण एक्सटेंड केलेली आहे बरोबर. मग हा ईएसी अँगलचं मेजर x डिग्री आणि ईसी या आर्कचं मेजर आलं 2x डिग्री. म्हणजे या दोघांमध्ये रिलेशन काय आलं की या अँगलचं मेजर आहे ते या आर्कच्या मेजरच्या हाफ आलं. मग त्या दोघांमधलं आपण इथे रिलेशन लिहूया. नाउ अँगल EAC
इज इक्वल टू x डिग्री. इथे आपण लिहूया फ्रॉम 3 and E डॅश O डॅश A. EOA हे कोलिनियर पॉइंट्स आहेत ना, त्यामुळे आपण OAC च्या ऐवजी तिथे EAC हे लिहू शकतो. मग आपण या 9th आणि 10th स्टेप आहे याच्यावरून आपण रिलेशन लिहूया इथे. Therefore angle EAC is equal to half of measurement arc EC. इथे लिहूया फ्रॉम 9 and 10. फ्रॉम 9 and 10. आता बघा, जर तुम्ही फक्त या EAC अँगलचा विचार करायला गेला तर EAC हा पण इन्स्क्राइब्ड अँगलच आहे आणि या EAC अँगलने EC आर्कला इंटरसेप्ट केलेला आहे. बरोबर. या ठिकाणी बघा, तुमच्या अँगलच्या साइड वरती O हे सेंटर आहे. मग ज्या वेळेला आपल्याला अशी कंडिशन दिलेली असेल की आपल्याला इन्स्क्राइब्ड अँगल थिअरम प्रूव्ह करायचा आहे, पण सर्कलचा सेंटर जो आहे तो त्या अँगलच्या साइड वरती आहे, असं जर आपल्याला दाखवायचं असेल तर फक्त एवढंच प्रूफ आपल्याला लिहायचं. कारण इथे सुद्धा आपण हा EAC इन्स्क्राइब्ड अँगल आहे, त्याचं मेजर त्याने इंटरसेप्ट केलेल्या आर्कच्या मेजरच्या हाफ आहे, हे आपण प्रूव्ह केलं. येतंय लक्षात. पण आपण या ठिकाणी ज्या वेळेला फिगर काढली आणि गिवन टू प्रूव्ह लिहिलं त्यावेळेला आपण BAC अँगल जो आहे त्याचं मेजर आपल्याला BDC या आर्कच्या मेजरच्या हाफ दाखवायचे. मग आता ज्या वेळेला आपण BAC या अँगलचा विचार करतो आहोत त्यावेळेला सर्कलचं सेंटर जे आहे ते सेंटर त्या BAC या अँगलच्या इंटिरियर मध्ये आहे. येतंय लक्षात. म्हणजे लक्षात ठेवा, या थिअरम साठी ना 3 कंडिशन आहेत. स्टेटमेंट सेम आहे पण कंडिशन 3 काय आहेत की सेंटर इज ऑन द साइड ऑफ द अँगल, सेंटर ऑफ द सर्कल इज इन द इंटिरियर ऑफ द अँगल अँड सेंटर ऑफ सर्कल इज इन द एक्सटिरियर ऑफ द अँगल. तर एक्सटिरियर ऑफ द अँगल मी इथे दाखवलेलं नाहीये या फिगर मध्ये. एक्सटिरियर साठी आपण वेगळी फिगर काढणार आहोत आणि मग त्याच्या पुढे प्रूफ लिहिणार आहोत. येतंय लक्षात. पण लक्षात घ्या की जरी तुम्हाला सेंटर इन द इंटिरियर ऑफ द अँगल असू दे किंवा सेंटर ऑफ सर्कल इन द एक्सटिरियर ऑफ द अँगल असू दे, दोन्हीपैकी काहीही प्रूव्ह करायचं असलं तरी सुद्धा हे जे प्रूफ आहे हे प्रूफ तुम्हाला इथपर्यंत लिहायचंच आहे. म्हणजे सेंटर इज ऑन द साइड ऑफ द अँगल हे बेसिक झालं. इथपर्यंत तुम्हाला ते प्रूफ लिहायचंच आहे आणि त्याच्या पुढे मग जी काही कंडिशन जर विचारली गेली तर त्यानुसार पुढचा प्रूफ जे आहे ते आपल्याला लिहायचे. मग आता सध्या आपल्याला इथे आपण कशी कंडिशन घेतली आहे की सेंटर इज इन द इंटिरियर ऑफ द अँगल, म्हणून मग त्याच्यासाठी आता हे थिअरम आपल्याला पुढे अजून लिहावं लागणार आहे. मग आता इथे बघा, जे आपण AOC ट्रायंगलला लिहिलं ना त्याचप्रमाणे AOB या ट्रायंगल साठी सुद्धा आपण घेऊ शकतो. म्हणजे या 2 अँगलचं मेजर जर आपण y डिग्री घेतलं तर हा रिमोट इंटिरियर अँगल झाला, म्हणजे या अँगलचं मेजर येणार 2y डिग्री. बरोबर. मग इथे बघा आता BAE या अँगलचं मेजर जर y डिग्री आलंय आणि BOE या अँगलचं मेजर 2y, म्हणजेच BDE हा जो मायनर आर्क आहे किंवा तुम्ही BE म्हणू शकता त्या आर्कचं मेजर आहे ते 2y डिग्री आहे. याचाच अर्थ BAE या अँगलचं मेजर BE या आर्कच्या मेजरच्या हाफ आलं. म्हणजे सेम कंडिशन जी आपल्याला या ठिकाणी मिळाली तीच कंडिशन आपल्याला या ठिकाणी मिळणार. त्यामुळे हे सगळं आपण न लिहिता तिथे आपण फक्त लिहिणार आहोत सिमिलरली we can prove that angle OAB is equal to angle OBA
इज इक्वल टू y डिग्री. ही आपली घेऊया 12th स्टेप. अँगल BOE इज इक्वल टू 2y डिग्री. हाला एक्सटिरियर अँगल किंवा इथे आपण लिहू शकतो रिमोट इंटिरियर अँगल थिअरम. रिमोट इंटिरियर अँगल थिअरम. त्या थिअरमने BOE याचं मेजर आलं 2y डिग्री. म्हणजे आर्क BDE किंवा आर्क BE याचं मेजर आलं. therefore मेजरमेंट आर्क BDE इज इक्वल टू आलं 2y डिग्री. मेजर ऑफ मायनर आर्क, मेजर ऑफ मायनर आर्क. therefore आता रिलेशन आपण लिहू शकतो. बघा आपण OAB हा अँगल घेतला. OAB हा अँगल म्हणजेच EAB हा अँगल. ओके, म्हणून मग आपण इथे लिहूया मेजर अँगल EAB इज इक्वल टू y डिग्री. इथे लिहूया फ्रॉम 12 अँड E डॅश O डॅश 8. हे आपण मगाशीही दाखवलेलं आहे बरोबर. या ठिकाणी आपण जसं दाखवलं तसंच EAB हा जो अँगल आहे या अँगल साठी आपण लिहिलं. आता आपण पुढे लिहूया. therefore अँगल EAB इज इक्वल टू हाफ ऑफ मेजरमेंट आर्क BDE फ्रॉम 14 अँड 15. याचं रिझन मी खाली लिहिते आहे. फ्रॉम 14 अँड 15 बरोबर आहे. EAB या अँगलचं मेजर आलं. BDE या आर्कच्या मेजरच्या हाफ. ओके, आता आपल्याला BAC हा अँगल हवाय. टू प्रूव्ह मध्ये आपला BAC अँगल आहे. मग BAC अँगल आपल्याला कसा मिळेल, तर इथे आपल्याला EAC अँगलचं मिळालेलं आहे रिलेशन आणि इथे आपल्याला EAB हा जो अँगल आहे या अँगल साठीचं रिलेशन मिळालेलं आहे. मग या EAC आणि EAB दोन अँगलच्या मेजरची आपण ॲडिशन केली तर आपल्याला BAC या अँगलचं मेजर मिळणार आहे बरोबर. म्हणून मग आपण इथे लिहूया ॲडिंग 11 अँड 16. ॲडिंग 11 अँड 16. आता दोन स्टेप्सची ॲडिशन करायची म्हणजे काय, तर इक्वल टूच्या लेफ्ट हँड साईडला जे आहे ते इथे इक्वल टूच्या लेफ्ट हँड साईडलाच लिहायचंय आणि ज्या स्टेप्स राईट हँड साईडला आहेत त्यांची ॲडिशन राईट हँड साईडला लिहायची. म्हणून मग आपण इथे लिहूया 17 स्टेप. अँगल EAC प्लस अँगल EAB इज इक्वल टू हाफ ऑफ मेजरमेंट R. याची राईट हँड साईड आहे EC प्लस हाफ ऑफ मेजरमेंट R BDE. आता EAC आणि EAB या दोघांची ॲडिशन केल्यानंतर आपल्याला मिळणार आहे अँगल BAC. म्हणून नेक्स्ट स्टेप येईल आपली इथे. therefore अँगल BAC इज इक्वल टू हाफ ऑफ, दोन्हीकडून आपण हाफ कॉमन घेतला म्हणजे ब्रॅकेट मध्ये आला मेजरमेंट आर्क EC
मेजरमेंट आर्क EC प्लस मेजरमेंट आर्क BDE. आता बघा आर्क EC आणि आर्क BDE दोघांची ऍडिशन केली की मिळणार आहे आपल्याला BEC आर्क. BEC म्हणजेच आर्क BDC बरोबर. आर्कचे एंड पॉइंट्स B आणि C आहेत. मधल्या पॉइंट मध्ये तुम्ही D आणि E दोन्हीपैकी काहीही एक घेतलं तरीही चालेल. म्हणून आता इथे आपण लिहूया therefore angle BAC is equal to half of measurement arc BDC. Angle BAC is equal to half of measurement arc BDC. येते लक्षात. इथे रिझन येईल angle and arc addition property. angle and arc addition property या प्रॉपर्टीने आपण अँगलची मेजर इथे केली आणि आर्कची मेजर आहे ती इथे करून आपण त्या आर्कचं नाव लिहिलं आर्क BDC. आपलं टू प्रूफ जे आहे तीच स्टेप आपल्याला इथे लास्ट मिळाली म्हणजे आपलं प्रूफ या ठिकाणी कंप्लीट झालं. ओके. इथे आपण सेंटर सर्कलचं सेंटर जे आहे ते अँगलच्या इंटिरियर असताना घेतलं बरोबर आहे. आता आपण थोडी फिगर चेंज करूया आणि आपल्याला जर सेंटर त्या अँगलच्या एक्सटिरियर मध्ये असेल तर त्याचं प्रूफ कसं येईल ते बघूया. पहा ही नवीन फिगर आहे. आता या फिगर मध्ये आपल्याला प्रूफ तेच करायचे. अँगल BAC इज इक्वल टू हाफ ऑफ मेजरमेंट आर्क BDC इज इक्वल टू हाफ ऑफ मेजरमेंट आर्क BDC. मग इथे मगाची फिगर आणि या फिगर यामध्ये वेगळं काय आहे तर या ठिकाणी सर्कलचं सेंटर जे आहे ते या BAC अँगलच्या एक्सटिरियर मध्ये आहे म्हणजे बाहेरच्या साईडला आहे बरोबर. मी तुम्हाला म्हटलं होतं की जरी तुम्हाला ही कंडिशन प्रूव्ह करायची आहे की जिथे सर्कलचं सेंटर हे त्या अँगलच्या एक्सटिरियर मध्ये आहे तरी तिथे सुद्धा हे जे तुम्हाला प्रूफ आहे अँगल EAC बघा अँगल EAC इज इक्वल टू हाफ ऑफ मेजरमेंट आर्क EC इज इक्वल टू हाफ ऑफ मेजरमेंट आर्क EC. ही कंडिशन इथे सुद्धा तुमची प्रूव्ह होतीये. समजतंय. म्हणजे जरी आपल्याला सर्कलचं सेंटर अँगलच्या बाहेर असतानाचं प्रूफ लिहायला आलं तरी सुद्धा पहिलं प्रूफ आपल्याला कुठलं लिहायचं आहे की सर्कलचं सेंटर हे त्या अँगलच्या साइड वरती असेल तर रिलेशन EAC हा जो अँगल आहे त्या अँगलच्या साइड वरती सर्कलचं सेंटर आहे त्यासाठी आपण हे प्रूफ लिहिलं बरोबर. आता बघा EAB हा अँगल आहे ना तर EAB अँगल या अँगलच्या सुद्धा साइड वरती सर्कलचं सेंटर आहे. म्हणजे जे आपण यासाठी प्रूव्ह केलं तेच आपण इथे सुद्धा सांगू शकतो की सिमिलरली वी कॅन प्रूव्ह दॅट मेजर ऑफ अँगल EAB इज इक्वल टू हाफ ऑफ मेजरमेंट आर्क BDE. ओके. मग ते आधी आपण लिहूया इथे आपण सिमिलरली we can prove that angle BAE is equal to angle BAE is equal to half of measurement arc BCE. BCE ही आली आपली 12th स्टेप. ओके. आता आपल्याला ज्या अँगलचं मेजर हवंय ना कोणत्या BAC. मग बघा BAC हा अँगल आपल्याला कसा मिळणार आहे तर आपल्याकडे BAC अँगल आहे बघा. आधी आपण घेऊया BAE हा अँगल. ओके. हा आहे अँगल BAE. त्याच्यामध्ये मी AC हा जो रे आहे
हा रे काढते, रे AC. मग BAC हा जो अँगल आहे या अँगल मधून CAE हा अँगल जर आपण मायनस केला तर आपल्याला BAC हा अँगल मिळतोय, बरोबर. मग आपल्याकडे EAC पण अँगल आहे, आपल्याकडे BAE हा सुद्धा अँगल आहे. मग आपण त्यांचं सबट्रॅक्शन करूया, म्हणजे 11 स्टेप आणि 12 स्टेप या दोघांचं आपण सबट्रॅक्शन करूया. म्हणजे सबट्रॅक्टिंग 11 फ्रॉम स्टेप 12, BAE हा ग्रेटर अँगल आहे ना, मग त्यामधून आपण EAC हा अँगल मायनस करूया. मग इथे मी लिहिते सबट्रॅक्टिंग 11 स्टेप फ्रॉम 12 स्टेप. मग आता आपल्याला माहिती आहे सबट्रॅक्शन करताना जे लेफ्ट हँड साइडला आहे त्यांचं सबट्रॅक्शन लेफ्ट हँड साइडला करूया. अँगल BAE मायनस अँगल EAC इज इक्वल टू हाफ ऑफ मेजरमेंट आर्क BCE माइनस हाफ ऑफ मेजरमेंट आर्क EC, हाफ ऑफ मेजरमेंट आर्क EC. Therefore BAE बघा पुन्हा एकदा BAE या अँगल मधून EAC हा अँगल मायनस केला की राहणार अँगल BAC. अँगल BAC इज इक्वल टू हाफ ऑफ मेजरमेंट आर्क, हाफ कॉमन घेऊया मगाशी घेतला तसा आणि इथे लिहूया मेजरमेंट आर्क BCE मायनस मेजरमेंट आर्क EC. Therefore angle BAC is equal to half of, आता बघा BCE हा कंप्लीट आर्क आहे, या आर्क मधून आर्क EC म्हणजे EC हा आर्क मायनस केला की राहणार आर्क BDC इज इक्वल टू हाफ ऑफ मेजरमेंट आर्क BDC. ओके, बघा तेच आपल्याला इथे प्रूव्ह करायचंय. अँगल BAC इज इक्वल टू हाफ ऑफ मेजरमेंट आर्क BDC. जे टू प्रूव्ह आहे ती आपल्याला इथे लास्ट स्टेप मिळाली, म्हणजे आपलं प्रूफ या ठिकाणी कंप्लीट झालं. येतंय लक्षात. एक्झाम मध्ये जर विचारलं जाईल तुम्हाला तर एक तर हे जे मेन आहे एवढंच विचारलं जाईल की जिथे सर्कलचं जे सेंटर आहे ते अँगल वरती आहे, किंवा मग तुम्हाला ज्या याच्या आधीची आपण फिगर घेतली होती की सेंटर जे आहे ते त्या अँगलच्या इंटिरियर मध्ये आहे, ते जर विचारलं तरी तुम्हाला हे प्रूफ आधी लिहावं लागेल आणि मग त्याच्या पुढचं लिहावं लागेल. जर एक्सटिरियरचं विचारलं तर पुन्हा एकदा हे प्रूफ लिहून मग त्याच्या पुढे तुम्हाला हे प्रूफ लिहावं लागेल. येतंय लक्षात. आणि जर का तुम्हाला त्यांनी कोणतीही अशी कंडिशन दिलेली नसेल की सर्कलचं सेंटर अँगलच्या साइड वरती आहे का त्या अँगलच्या इंटिरियर मध्ये आहे की एक्सटिरियर मध्ये आहे, याच्यापैकी जर कोणतीही कंडिशन त्यांनी तुम्हाला तिथे दिलेली नसेल तर तुम्ही हे एवढं प्रूफ लिहिलं तरी बरोबर आहे, किंवा मग त्यांनी तुमच्या टेक्स्टबुक मध्ये देताना सेंटर जे आहे ते त्या अँगलच्या इंटिरियर मध्ये आहे असं गृहीत धरून त्याचं प्रूफ दिलेलं आहे, तर तुम्ही टेक्स्टबुक नुसार गेलात तर तेवढं प्रूफ तुम्हाला तिथे लिहावं लागेल. हे त्यांनी दिलेलं आहे आणि हे त्यांनी सेपरेट तुम्हाला फक्त दिलेलं आहे. पण जरी हे सेपरेट दिलेलं आहे तरी लक्षात ठेवा याचं प्रूफ फक्त एवढं तुम्हाला लिहायचं नाहीये, तर हे सगळं तुम्हाला आधी लिहावं लागणार आहे आणि याच्यानंतर हे प्रूफ लिहावं लागेल. येतंय लक्षात. या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबणार आहोत. या पुढचे थिअरम घेऊन भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.